ओम गणाधिपाय नमः। ओम उमापुत्राय नमः। ओम विघ्ननाशनाय नमः। ओम विनायकाय नमः। ओम ईशपुत्राय नमः। ओम सर्वसिद्धप्रदाय नमः। ओम एकदंताय नमः। ओम ईभक्वक्त्राय नमः। ओम मूषकवाहनाय नमः। ओम कुमारगुरुवे नमः। करता पाहता बघता बघता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आणि 6 सप्टेंबर रोजी आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे। अनंत चतुर्थी गणपती बाप्पाचं विसर्जन। तर आपण ते सुद्धा तृप्त मनाने करायचं। जाताना बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जाईल। तर त्यावेळेस काय करायचं, आपल्याला बाप्पाची यथासांग पूजा करायची, त्याचा आवडीचा नैवेद्य दाखवायचा, लाडू मोदक आणि सगळ्यांना वाटायचे पण आहेत हे प्रसाद। तो प्रसाद सगळ्या भाविकांना वाटायचा आहे। विसर्जनाच्या अगोदर आपल्याला शांत बसून ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि मग दुर्वांची जुडे अर्पण करायची आहे। गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी आपल्याला मनापासून प्रार्थना करायची की माझ्या हातून जर काही अपराध झाले असतील, माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, मुलाबाळांकडून काही अपराध झाले असतील तर क्षमा कर, आमच्या सर्वांचे रक्षण कर। आम्ही तुझा पायाचा दास आहे, तर संकटांचा परिहार कर आणि आमच्यावरती तुझी कृपा आशीर्वाद सदैव राहू दे। असं म्हणून आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो तुम्हाला सांगते। हा निरोप देण्यासाठीचा मंत्र आहे, नक्की ऐकायचा सगळ्यांनी। ओम यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिव इष्टकामः प्रसिद्धार्थ पुनरागमनाय च। ओम यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिव इष्टकामः प्रसिद्धार्थ पुनरागमनाय च। ओम यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिव इष्टकामः प्रसिद्धार्थ पुनरागमनाय च। दीपं समर्पयामि श्रीपार्थिव महागणपते नमः। नैवेद्यार्थे खाद्यनैवेद्यं समर्पयामि। अनेन यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारे कृत उत्तरपूजनेन भगवान श्रीपार्थिव महागणपतिः प्रियतामा। असा मंत्र म्हणून आपल्याला उत्तर पूजेची सांगता करायची आहे आणि मग आपल्या गणपती बाप्पाला थोडंसं उजवा हात लावून आपल्याला थोडंसं हलवायचं असतं। म्हणजे जसे आपण प्राणप्रतिष्ठा करताना जसं त्यांचं षोडोपचारे पूजा करतो तसं आपल्याला हे सगळं झाल्यानंतर आपल्याला थोडंसं गणपती बाप्पाला हलवायचं असतं, म्हणजे तो आपला झाला विसर्जनाचा सुरुवात। अशा प्रकारे उत्तर पूजा झाल्यानंतर आपल्या गणपती बाप्पाला आपण कुठे जायचं, आपल्या कुटुंबांसह, आपल्याला मित्रमंडळींसह कुटुंबासह आपल्याला जायचं आहे जलाशयामध्ये, म्हणजे नदी समुद्र अशा पवित्र स्थळी जायचं आणि आपल्या देवाचं विसर्जन करायचं। असं म्हणतात की देवाला जाताना शिदोरी द्यायची असते, मग मोदक असेल, करंज्या असतील, दहीभात असेल, काही पण म्हणजे अशी शिदोरी म्हणून त्यांच्यासोबत द्यायची असते। आणि एकदा विसर्जन करून घरी आल्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या गणपती बाप्पाच्या तिथे येताना वाळू घेऊन यायची थोडीशी आणि गणपती बाप्पाच्या तिथे आपल्या तिजोरीमध्ये किचन ओट्यावरती देवाच्या पुढे ती वाळू किंवा खडे असतील ते ठेवायचे असतात, गणपती बाप्पाची आठवण म्हणून, गणपती बाप्पाचा आशीर्वाद म्हणून। चला, आपला व्हिडिओ इथेच थांबतोय। गणपती बाप्पाचे खूप सारे माहितीपूर्ण व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती, चॅनलला नक्की भेट द्या। पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत थँक्यू। ओम गणपती नमः। गणपती बाप्पा मोरया। पुढच्या वर्षी लवकर या।